आर्यन कुठं चाललं? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज भीम जयंती आहे, तर त्याच्या निमित्ताने आपण मित्रांसोबत आज रॅली काढणार आहे. कन्नडमध्ये रॅली निघणार आहे. तर पुढे ब्लॉगमध्ये बघू आपण काय काय होतं. चला मी ब्लॉग सुरू करतो आणि समोर तुम्ही बघू शकता माझे मित्र. आज आपल्यासोबत आर्यन भाऊ आहे, त्यांचे काही मित्र आहे आणि तिकडे ग्राउंडवर तुम्ही समोर बघू शकता थोडे हळूहळू लोक जमा होत आहे. तर आपण थोड्या वेळ थांबू ग्राउंडवरती आणि त्याच्यानंतर मग जास्त गर्दी झाल्यावर आपली रॅली चालू होणार आहे. तर काय काय होतं ते बघू आज आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आर्यन किती वेळ? अजून भाऊ 10-1 मिनिटं पोरं येत आहे आणि बऱ्यापैकी गर्दी जमलेली आहे. प्रत्येक भीम सैनिक आजच्या दिवशी जायचं आपल्याला. गर्दी अरे गर्दी कमी आहे आपल्याला. भीम जयंतीला खूप गर्दी राहते. पूर्ण गिरणी ग्राउंड भरलं पाहिजे. सचिन ते काढून टाक ना भाऊ, ते जास्त डाकू सारखं दिसतंय तू. अरे सूट झालो पाहिजे आपण. आता पाय बरं किती डॉन दिसतोय माणूस. मजा घे रे फक्त. आणि पाय रॅलीमध्ये गाडी हळू चालू काय. हो भाऊ. हा अरे चुकलं तुमचं. राईट डेंजर हो, माफ करा. सांग रे संपतो बरं. आपली गाडी समज का चला रहा, माफ करा. म्हणजे काय माहितीये का, अरे त्यावेळेस तुला माहिती ना. ते जाऊ दे आर्यन, वडीलधारे लोकांचं ऐकत ऐक ते जाऊ दे आर्यन ते जाऊ दे. तू ऍक्सिडेंट पाहिलं होतं का शिवजयंतीला त्यावेळेस 2-3 वर्ष आधी? ते कोणती तरी म्हातारी होती इथंच गिरणी ग्राउंडवर, इथंच लग्न होतं समोर आणि त्या तिथंच ऍक्सिडेंट झाला होता त्या घराच्या पुढं. गेलं नव्हतं, ती गाडी खाली चालले गेली. ते डायरेक्ट म्हातारी. लावड विषय आलता. सांगितलं असतं ना भाई, पार्लेजी घ्यायला वर का द्यायला नाही. हा का. आर्यन कुठं चाललं? तर आता प्रतीक आणि आयुष आपला मित्र दोघं भेटले होते. तर आता आम्ही निघलोय फोटोशूटला, कारण नवीन आयफोन घेतला. तर ते म्हणे आता फोटोशूट करू. तर म्हटलं चला आपल्या जुन्या शाळेकडे जाऊन नजरगंगा. आता त्याचा पण एखादा दिवस व्लॉग बनवतो मी, कारण याची जी क्वालिटी आहे तर या क्वालिटीमध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटेल. त्याचा पहिला जो व्लॉग होता तो हायेस्ट व्ह्यू वाला व्लॉग आहे. म्हणजे 1,101K व्ह्यूज त्याला गेलेले आहे आणि बाकीचे जे व्ह्यूज आहे ते 300-400 पर्यंत अटकतात दुसऱ्या व्हिडिओचे. तर प्रतिसाद चांगला दिलेला आहे तुम्ही त्या व्हिडिओला. सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आयुष भाऊ तुम्ही सांगा काही. सपोर्ट ब्रो, सपोर्ट एकदम ओके. तर आता फोटोशूटला चाललोय आणि बाकीचे मुलं ते चालले गेलेले घरी, कारण आता प्रोग्राम वगैरे झालाय, रॅली वगैरे सगळी झाली. तर आता जो भाऊचा भीम जयंतीचा पहिला ब्लॉग आहे आयफोनवर. सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा. उतर बरं, इथं उभं आहे. डायरेक्ट डोक्यावर आहे. आपण फोटो काढून बघू. समोर बघ बरं, सावली. बस इथं थांबव, इथं चांगला येईन फोटो. इथं केव्हाच थांबलेलो आहे, फोटो शूट करतोय. पण ते प्रतीकचा जास्त काही फोटो चांगले येत नाही. आता प्रतीक पण परेशान झालेला आहे. तो गाडीची हवा कमी, तर तो चेक करतोय काय हवा कमी काय प्रतीक. हा ना, तुटलंय गाडीचं. हा ऍक्सिडेंट झाला आता गाडीचं 14 एप्रिलमुळे. आता झालं का? आयुषला बोर होतोय मध्ये. आयुष बाहेर येतच नाही, डायरेक्ट मधल्या मध्ये हसतोय. तर जाऊ दे प्रतीक, आता काय करू आपण, जाऊ घरी. घरी जाऊ मस्त. पप्पाला दाखव उद्घाटन झालं म्हणून भीम जयंतीचं. चालेल. रॅली संध्याकाळी. रॅली आपल्या रॅलीचा पण ब्लॉग टाकू ना. रॅलीचा पण बनवून आपण ब्लॉग. आता आम्ही चाललोय घरी. तर हा ब्लॉग इथंच एंड करतो. जास्त काही बोलणार नाही.
ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेले त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी ट्राय करतोय की डेली ब्लॉग बनले तर शक्य झालं. तुमच्या आशीर्वादाने तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला तर व्हिडिओ चांगले कंटिन्यू बनवत जाईल मी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.